आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। सुजित, स्वानंदीला कामावरनं काढून टाक। अशी मुलगी आपल्या आयुष्यात नकोच। मॉम ऐक ना, मी आता जे काही म्हणणार आहे ते शांतपणे ऐक आणि प्लीज समजून घेण्याचा प्रयत्न कर। तू आता मगासपासून स्वानंदीबद्दल जे काही बोलतेस ते आई म्हणून योग्य आहे, पण या सगळ्या सिच्युएशनचा एक बाई म्हणून विचार कर। मॉम, स्वानंदीवर अत्याचार झालाय। ती कोणत्या परिस्थितीतून जात होती, रादर ती आत्ता कोणत्या परिस्थितीतून जाते हे आपण समजून घ्यायला नको का? आता तिच्याबरोबर जे काही झालं ते कोइन्सिडेंटली आपल्या पार्टीत झालं। त्याच्यामुळे माझ्यावर, आपल्या स्टाफवर, पोलिसांना संशय होता फक्त। पण पोलिसांना प्रूफ मिळाल्यानंतर त्यांनी आपल्याला सोडून दिलं ना। सुशील आणि डॅड, माझ्या मनात स्वानंदीविषयी अजिबात राग नाहीये, खरंच। एक माणूस म्हणून यापूर्वी सुद्धा मी तिचं चांगलं चिंतलंय आणि इथून पुढे सुद्धा तिचं चांगलं चिंतणार आहे, खरंच। आणि या सगळ्यात काय महत्वाचं आहे मग, मी सुखरूप घरी परत आलोय आणि थँक्यू, तुम्ही इतक्या गोड पद्धतीने माझं स्वागत केलं त्यासाठी। पण सॉरी, मी जाऊन झोपू का ग? 3 दिवस जेलमध्ये नीट डोळाही लागला नाहीये माझा। जाऊन तू आराम कर आणि झोप। गुड नाईट डॅड, गुड नाईट। सुजितराव, जरा माझ्या रूम मध्ये या, तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे। अजिबात नाही। आज आपल्याला महत्वाचं एवढंच आहे की सुजित परत आला, त्यामुळे तुम्हाला जे काही बोलायचं असेल ते उद्या बोला। आता त्याला जाऊन आराम करू द्या, झोपू द्या त्याला। जा सुजित, तू जाऊन आराम कर। ठीक आहे, तुझा आराम कर, पण उद्या सकाळी लवकर उठ। प्रेस कॉन्फरन्स बोलवली आहे। काय मीडिया आणि लोकांचे बरेच प्रश्न आहेत, आपणच उत्तर द्यायची आहेत त्याला। ओके डॅड, थँक्स। इथे आहे का कुणी?